3 फूट आणि 2.5 फुटाचे गणपती बाप्पा आहेत. आणि जर तुम्ही इथं आला तर आपल्याला हे सगळे गणपती बाप्पाचे जे मूर्ती आहेत बघा किती सुंदर. आखणी बघा कसली सुंदर आपल्या इथं बघायला भेटते. एका पायावर असा उभा असलेला गणपती बाप्पा बिराजमान इथं बघा. हे सगळे आपल्याला 2 फुटे अवेलेबल भेटतात. हे बघा मित्रांनो सगळ्यात ट्रेंडिंग असणारा गणपती आहे बघा. किती सुंदर इथं गणपती बाप्पाची मूर्ती इथं मित्रांनो बघा आपल्याला. तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळी मजेत असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला व्लॉग बघत असणार नित्यरंग. मित्रांनो आपण पुन्हा एकदा अमरापूरला आलो, म्हणजे पेन अमरापूरला आलेलो आहोत. तर हा जो कारखाना आहे तो खूप सुंदर कारखाना आहे मित्रांनो. तुम्हाला इथं देखण्या मूर्ती तुम्हाला बघायला भेटणार आहेत. खूप युनिक मूर्ती इथं तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर हा जो आपला कारखाना आहे तो मेन रोडचा, जसा तुम्ही पेन अमरापूरसाठी जर तुम्ही आतमध्ये एंटर करणार ना, तुम्हाला तिकडेच तो बघायला भेटणार आहे एकदम एंट्रीला. तर हा आहे आपला पुनवी आर्ट्स करून आहे बघा. इथं जे तुम्हाला तिथं दिसतं बघा पुनवी आर्ट्स, त्याच्यामध्ये नंबर पण मेन्शन केलेला आहे. तर तुम्ही तो नंबर पॉज करा आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर लिहिणार आहे. तर तो जर तुम्हाला काय क्वेरीज असतील, जर तुम्हाला काय डाऊट्स वगैरे असेल तर तुम्ही बिंदास बेझिझक तुम्ही कॉल करा. तर चला मित्रांनो ब्लॉगला सुरुवात करूया. तर लाईक नसेल की तर लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब देखील करून ठेवा. तर चला ब्लॉगकडे बोलूया. मित्रांनो सर्वप्रथम आपण हे बघा, हे सगळं आपला डिस्प्ले आणि हा आपला कारखाना एवढा मोठा. हे असे सगळे मोठे मूर्ती ते तुम्हाला देखील बघायला भेटणार आहेत. आणि हे सगळे जे मूर्ती आहेत ना, हे सगळे खालचे 3 फूट आहेत आणि वरचे तुम्हाला 2.5 फुटी गणपती बाप्पा बघायला भेटणार आहेत. आणि ते देखील आपण ते सगळं कवर करणार आहोत. तर चला सगळ्यात पहिले आपण हाही गणपती बाप्पा बघू. तर हे बघा मित्रांनो आपल्याला एकदम असं गणपती बाप्पा बघायला भेटतं, एकदम बिराजमान झालेला असं बघा. खूप सुंदर गणपती बाप्पा ची मूर्ती बघा. इथं आपल्याला असं इथं पिंकिश कलरमध्ये आपल्याला गणपती बाप्पा बघायला भेटतं बघा मित्रांनो. कसला सुंदर आपल्याला इथं बाप्पा बघायला भेटते. कलर कॉम्बिनेशन बघा मित्रांनो कसला सुंदर आपल्याला इथं बघायला भेटते. आणि हातामध्ये त्रिशूळ आहे, पण त्याचा जो वरचा भाग आहे तो अजून बसवला गेलेला नाही आहे. लवकरच बसवतील हे लोक बघा. खूप मस्त आपल्याला इथं गणपती बाप्पा बघायला भेटते. मित्रांनो आपल्याला अजून एक इथं गणपती बाप्पा बघायला भेटते. त्याच्या साईडलाच आहे आपल्याला ते ज्वेलरी बघा, वर्किंग वगैरे सगळी हाताने केलेली आहे. थोडीशी युनिक आपल्याला ज्वेलरी इथं बघायला भेटतं मित्रांनो. डिझाईन्स वगैरे सगळं युनिक आपल्याला इथं बघायला भेटतं. थोडासा चेंजेस आणि त्याचा धोतर वगैरेला पण डिझाईन दिलेली आहे. तर हा गणपती बाप्पा पण आपल्याला इथं 3 फुटापर्यंत इथं बघायला भेटतो. मित्रांनो तुम्ही फक्त बाप्पाची आखणी बघा किती सुंदर आपल्याला इथं गणपती बाप्पाची आखणी इथं बघायला भेटते बघा. त्याचं नाम बघा आणि त्याचा जो इथं बघा हे आपल्याला कलर्स देखील इथं बघायला भेटतं आहे. हीच क्रिएटिव्हिटी आपल्याला या कारखान्यामध्ये बघायला भेटतं मित्रांनो बघा. तर मित्रांनो आपल्याला हा एक गणपती बाप्पा इथं बघायला भेटतं. त्याचा कलर कॉम्बिनेशन एकदम सेमच दिला आहे यांनी. खूप सुंदर आपल्याला इथं बघायला भेटते. पुन्हा ही मूर्ती पण आपल्याला 3 फुटाची बघायला भेटते. तर मित्रांनो याचं नाम वगैरे जे आहे त्याचा असं सगळा पिंक कलरमध्ये ठेवलेला आहे, असा बेबी पिंक ज्याला बोलतात. तर ही मूर्ती पण आपल्याला आता 3 फुटापर्यंत अवेलेबल भेटते. खूप सुंदर आपल्याला इथं गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते. हे जे साईडला पण आहेत ना, साईडला हे आपल्याला सगळे गणपती 3 फुटाचे इथं अवेलेबल आहेत. हा एक जो गणपती बाप्पा आहे एकदम असं बिराजमान झालेला गणपती बाप्पा आहे. धोतर पण तुम्ही बघू शकता, ज्वेलरी वगैरे पण बघू शकता किती सुंदर आहे. त्याच्या बाप्पाच्या कानामध्ये पण आपल्याला डायमंड बघायला भेटते. आणि बाप्पाचे डोले बघा मित्रांनो एकदम असे ग्रीन कलरची आहे इथं डोले. आणि तुम्हाला वाटत असेल लेन्स वगैरे, पण लेन्स नाही मित्रांनो, कला इथं बघायला भेटते तुम्हाला. तर बघा किती सुंदर बघा. तर मित्रांनो इथं बघा आपल्याला एक गणपती बाप्पाची इथं मूर्ती इथं बघायला भेटते मित्रांनो. इथं अशी 82 रुपये गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि ही आपल्याला 2.5 फुटी गणपती बाप्पा इथं बघायला भेटते. खूप सुंदर आपल्याला इथं गणपती बाप्पा बघायला भेटतं बघा मित्रांनो. खूप सुंदर. आणि हा मित्रांनो जर तुम्हाला प्राईज वगैरे जर काय तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कॉल करा. ते दादा तुम्हाला एकदम बरोबर तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार. किंवा तुम्ही या शॉपमध्ये व्हिजिट करा, वर्कशॉपमध्ये व्हिजिट करा आणि तुम्ही डायरेक्ट दादाशी भेटून बोला. तुमचा काय प्राईजचा असेल म्हणजे दादाशी तुम्ही एकदम हे करा. तर हे बघा हे सगळे आपल्या इथं गणपती बाप्पाची इथं मूर्ती इथं बघायला भेटतात बघा मित्रांनो. हे जे सगळे आहेत ना आपले सगळे आपल्याला सगळे 2.5 फुटी इथं गणपती बाप्पा बघायला भेटतात. आणि खालच्या ज्या गणपती बाप्पाची मूर्ती आहेत ते आपल्याला 3 फुटाचे बघायला भेटतं बघा. आपल्याला इथं विटेवर उभा असलेला माऊली इथं बघायला भेटतं आहे. विठ्ठलाचा अवतार असलेला गणपती बाप्पाचा बघा मित्रांनो. त्याच्यावरती शेषनाग देखील आपल्याला बघायला भेटते असा. आणि आपल्याला खाली इथं अशी वीट पण बघायला भेटते, त्याच्यावरती माऊली लिहिलं गेलेलं आहे. तर खूप चांगली तर सुंदर आपली इथं मूर्ती बघायला भेटते मित्रांनो. खूप सुंदर. ही आपल्याला 2.5 फुटापर्यंत इथं बघायला भेटेल. खूप सुंदर. मित्रांनो हे गणपती बाप्पाचे डोले बघा असे डबल कलरचे लावलेले आहेत. डबल कलर चढवले गेलेले लेन्स, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल लेन्स आहे, पण ही लेन्स नाही मित्रांनो. ही आपल्याला कलर इथं बघायला भेटते. ड्युअल कलरची आपल्याला इथं आखणी इथं बघायला भेटते.
तर मित्रांनो हे बघा ही पण मूर्ती आपल्याला 3 फुटी इथं बघायला भेटणार आहे. खूप सुंदर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती इथं असं एक पाय खाली आणि एक पाय असं ते वरती करून बाप्पा बिराजमान झालेलं आहे. खूप सुंदर इथं बघायला भेटतं मित्रांनो बघा. तर मित्रांनो ही जी साईड आहे ना ही आता आपण कव्हर केलेली आहे. 3 फूट आणि हे 2 फूट 3 फूट आणि 2.5 फुटाचे गणपती बाप्पा आहेत. आणि जर तुम्ही इथं आला तर आपल्याला हे सगळे गणपती बाप्पाचे जे मूर्ती आहेत बघा किती सुंदर इथं गणपती बाप्पाचे मूर्ती इथं बघायला भेटतात. हे सगळे छोटे छोटे आपल्याला साईजमध्ये अवेलेबल आहेत. इथं बघा सगळे वर्किंगवाले गणपती बाप्पा आहेत. तर आता हे किती आहेत हे आपल्याला 2.5 फुटाचे सगळे खालचे गणपती बाप्पा 2.5 फुटाचे आहेत. आणि जे वरचे आहेत ते सगळे आपल्याला 2 फुटाचे गणपती बाप्पा इथं बघायला भेटणार आहेत. तर आपण पहिले 2 फुटाचे बघूयात. हे बघा किती सुंदर आपल्याला गणपती बाप्पा बघायला भेटतं. इथं कलर कॉम्बिनेशन जिथं तुम्हाला पाहिजे असेल ना तुम्ही या शॉपमध्ये तुम्ही वर्कशॉपमध्ये तुम्ही येऊ शकता. बघा मित्रांनो त्याचा नामचा कलर डोळ्याची आखणी आणि पूर्ण जे आपल्या बॉडीचा कापड आहे तो सगळा आपल्याला इथं ग्रीनिश कलरमध्ये तिथं बघायला भेटतं ज्वेलरीपासून. तर आपल्याला इथं पर्पल कलरचा बाप्पा देखील इथं बघायला भेटतं मित्रांनो. बघा किती सुंदर आपल्याला बाप्पा इथं बघायला भेटतं मित्रांनो. बघा त्याच्या बाजूला बघायला गेलं तर आपण बघा आपल्याला ग्रीन कलरचा बाप्पा देखील इथं बघायला भेटतं आपल्याला. आणि खूप सुंदर मित्रांनो मूर्ती आपल्याला इथं बघायला भेटते. कृष्णरूपी अवतरलेली गणपती बाप्पाची मूर्ती बघा मित्रांनो कसली सुंदर आपल्याला इथं बघायला भेटतं. बघा मित्रांनो हातामध्ये बासरी असलेला हा कृष्णरूपी अवतरलेला गणपती बाप्पा. आणि हे जे तुम्ही विचार करत असाल ना हवेमध्ये कसं का उडतंय तर याच्या आतमध्ये ॲक्च्युली नाही याच्या आतमध्ये ते तार असते ती त्याच्यावरती तो सगळा लोड घेतो हा. पण बघा ना मित्रांनो कशी क्रिएटिव्हिटी तुम्हाला इथं बघायला भेटते मित्रांनो. आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर दिलं गेलेलं आहे. ही आपल्याला 2 फुटी गणपती बाप्पा इथं बघायला भेटणार आहे. हे बघा मित्रांनो कसले सुंदर गणपती बाप्पा इथं बघायला भेटणार आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो बघा. ही बघा कसली सुंदर इथं गणपती बाप्पाची मूर्ती इथं मित्रांनो. बघा आपल्याला खंडोबाच्या रूपात आपल्याला इथं गणपती बाप्पा इथं बघायला भेटतं मित्रांनो. ही आहे तर खरं 2 फुटी पण किती सुंदर आणि एकदम असं वाटतं की या मूर्तीकडे नुसतं बघतच राहावा. खूप सुंदर बघा मित्रांनो. खूप सुंदर आपल्याला इथं गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते मित्रांनो. बघा ही पण आपल्याला 2 फुटी अवेलेबल इथं भेटेल. हे बघा खूप सुंदर आपल्याला इथं दगडूशेठ हलवाईची जे गणपती बाप्पाची मूर्ती ती देखील आपल्याला इथं बघायला भेटते मित्रांनो. बघा आपण कित्येक दगडूशेठ हलवाईची मूर्ती बघितलेली आहे पण त्याच्यामधली एक आपल्याला युनिक मूर्ती तर अजून एक इथं बघायला भेटलेली आहे मित्रांनो. याची पण जी डोळ्याची आखणी आहे डिओल याच्यामध्ये केलेली आहे. बघा डबल कलरची आखणी इथं बघायला भेटते. बघा मित्रांनो किती सुंदर आपल्याला इथं बघायला भेटते. आणि त्याच्या साईडला जर आला तर आपल्याला कलर कॉम्बिनेशनची जी आपली झलक आहे ती पण इथं बघायला भेटते. आपल्याला ब्ल्यू कलरचा गणपती बाप्पा इथं बघायला भेटतं पूर्णचा. सगळ्या डोळ्याच्या कलरपासून ते मुकुटापासून ज्वेलरीपासून अंगाच्या कपड्यापासून सगळा आपल्याला ब्ल्यू कलर इथं बघायला भेटतं मित्रांनो. बघा ही पण आपल्याला 2 फुटापर्यंत अवेलेबल भेटेल. आणि इथं आपण जर पुढं आलो तर आपल्याला इथं कृष्णरूपी अवतरलेली गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटणार आहे मित्रांनो. बघा जशी ती मूर्ती होती पण तिची जी पोझिशन होती ती थोडी चेंज होती. आणि ह्या मूर्तीची पोझिशन चेंज आहे. तर बघा मित्रांनो कसली सुंदर आपल्याला इथं गणपती बाप्पाची मूर्ती तर बघायला भेटते. खूप सुंदर इथं आलो तर हे बघा आपल्याला इथं अजून असे गणपती बाप्पाच्या मूर्ती तर बघायला भेटतात. ते बघा ही मित्रांनो किती युनिक आपल्याला इथं गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटतं. बघा याचा कलर थोडासा वेगळा दिला आहे. काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची आहे. बघा एकदम सुंदर आपल्याला क्रिएटिव्हिटी इथं बघायला भेटते. हे बघा हे सगळे आपल्याला 2 फुटी अवेलेबल भेटतात. हे बघा मित्रांनो सगळ्यात ट्रेंडिंग असणारा गणपती आहे. बघा खूप आपल्याला गोष्टी इथं बघायला भेटतात. सगळ्यात ट्रेंडिंग गणपती इथं बघायला भेटतात आपल्याला. म्हणजे हा जो गणपती बाप्पा याला खूप सारे लुक करू शकतो आपण दरवर्षीप्रमाणे काय नाही का युनिक. बघा आता त्याच्यावरती असं फेटा बघा किती युनिक दिलेला आहे मित्रांनो. बघा खूप सुंदर. त्या साईडला बघा मूर्ती सेम आहे डिझाईन थोडी वेगळी दिली. बघा कापड जरा वेगळा बसवला यांनी. हे बघा स्टाईल थोडीशी सेम आहे. बघा आता याच्या पण बघा याच्यामध्ये पण यांनी कलर कॉम्बिनेशन ठेवलं आणि यांनी डिझाईन सेम ठेवली थोडीशी पण कापड चेंज केल्यामुळे मूर्तीची डायरेक्ट पर्सनॅलिटी चेंज झाली. बघा मित्रांनो. तर मित्रांनो आता जे मूर्ती बघितल्या ना आता तुम्ही 2 फुटीची मूर्ती बघितल्या तुम्ही जे बघा जे माझ्या मागे आहेत ते. आता आपण खालच्या मूर्ती बघू. तर हे बघा खालच्या मूर्ती जर तुम्ही बघितल्या ते आपल्याला 2.5 फुटी गणपती बाप्पाची इथं मूर्ती बघायला भेटते मित्रांनो. हे जी सगळी मूर्ती आहेत ना हे सगळे आपल्याला 2.5 फुटी गणपती बाप्पाची इथं मूर्ती बघायला भेटतात. बघा हे आपल्याला लालबागच्या राजाच्या इथं मूर्ती इथं बघायला भेटतं. बघा मित्रांनो खूप सुंदर आपल्याला इथं लालबागच्या राजा इथं बघायला भेटतंय. आणि त्याच्या जर साईडला आलो तर आपण बघा इथं एका पायावर असं उभा असलेला गणपती बाप्पा बिराजमान इथं बघा. आणि हातामध्ये त्रिशूळ आहे. आणि हे बघा आपल्याला इथं अजून असे गणपती बाप्पा बघायला भेटतात 3. तर हे पण आपल्याला इथं खूप सुंदर आपल्याला इथं बघायला भेटतात. तिघांचा कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे.
पोझिशन ऑलमोस्ट सेम आहे, पण तिघांचा कलर थोडासा वेगवेगळा दिला बघा. मग त्याच्यामुळं बघा तिन्ही मूर्ती अशा वेगवेगळ्या वाटतात. मूर्तीचा ऑलमोस्ट सेमच आहे, पण त्याचा कलर चेंज असल्यामुळे असं वाटतं की प्रत्येक मूर्ती अशी युनिक आहे आणि वेगवेगळं दिसतं काय ना काय. जर तुम्ही इथं आला तर तुम्हाला इथं अजून असं गणपती बाप्पा इथं बघायला भेटतं मित्रांनो. बघा खूप सुंदर. त्या या गणपती बाप्पाच्या कानामध्ये आपल्याला असं डायमंड्स पण बघायला भेटतील बघा मित्रांनो. हीच आपली या कारखान्याची अशी क्रिएटिव्हिटी इथं बघायला भेटते. आणि त्याच्या साईडला तर आपल्याला अजून एक दगडूशेठ हलवायची आपल्याला इथं गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते मित्रांनो. ही आपल्याला 2.5 फुटी इथं आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती तर बघायला भेटते. सगळा मित्रांनो तुम्ही फक्त बघा, मुकुट बघा मित्रांनो, सगळं असा डायमंडने सजवलेलं आहे. तर ही पण आपल्याला 2.5 फुटी गणपती बाप्पा इथं बघायला भेटतं मित्रांनो. हे बघा कसे सुंदर आहेत. तर मित्रांनो हे बघा आपल्याला 3 फुटी गणपती बाप्पाची इथं मूर्ती इथं बघायला भेटते. विठोबाच्या रूपात आपल्याला इथं अवतरलेले गणपती बाप्पाची मूर्ती. मित्रांनो याची आखणी बघा कसली सुंदर आपल्या इथं बघायला भेटते. एकदम असं ब्लूइश कलरचे आपल्याला इथं आखणी बघायला भेटते. म्हणजे संपूर्ण आपल्याला मूर्ती इथं ब्ल्यू कलर आणि व्हाईट कलरमध्ये बघायला भेटते. आणि त्याच्या साईडला आलो तर आपल्याला एवढी सुंदर इथं मूर्ती इथं बघायला भेटते. ही पण आपल्याला 3 फुटी गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते मित्रांनो. बघा किती सुंदर इथं बघायला भेटते मित्रांनो. आता गणपती बाप्पाचं जो नाम आहे त्याच्यामध्ये आपल्याला विठोबाचा सिम्बॉल इथं बघायला भेटतं, विठोबा देवाचा. बघा मित्रांनो खूप सुंदर. तर मित्रांनो या वर्कशॉपमध्ये आपल्याला 1 फुटापासून ते 10 ते 12 फुटापर्यंत आपल्या इथं मूर्ती इथं अवेलेबल भेटणार आहेत. तर खूप मस्त मूर्त्या आतापर्यंत बघितलेल्या आहेत. खूप मस्त बघा. हे सगळा अख्खा कारखाना जो भरला आहे बघा, पूर्ण सगळीकडे आपल्याला इथं गणपती बाप्पा इथं बघायला भेटतं. बघा हे सगळं गणपती बाप्पा. आता हे जे काही मूर्त्या अजून रेडी झालेल्या नाही आहेत त्यांचे सगळे जे पार्ट्स आहेत ते बघा ते सगळे इथं बनवले गेले आहेत. आपण आतमध्ये आलो तर आपल्याला आतमध्ये अशा ते सगळे मूर्ती तयार होताना इथं बघायला भेटते. बघा हे सगळं आणि हे सगळं बाहेरचा पार्ट आहे. तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग. तर ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया एक कमेंट अजिबात थांबली नाही पाहिजे. तर अशा कंटेंटसाठी तुम्ही आपलं चॅनल येऊ शकता, व्हिजिट करू शकता. आणि लाईक नसेल का तर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करून ठेवा. तर चला सध्यासाठी बाय बाय. भेटूयात पुढच्या ब्लॉगला. तर चला बाय.